बातमी भिवंडीतली आहे। भिवंडीतल्या गायत्रीनगर परिसरातील सरदार कंपाऊंड इथल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे। काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली। अद्यापही पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही। या आगीमध्ये 15 ते 16 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे। मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या गोदामांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे। मात्र अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। भिवंडीतल्या गायत्रीनगर परिसरातली ही आग आहे। दृश्यांच्या माध्यमातून कळू शकते की ही आग कशा पद्धतीने पेटलेली असू शकते। आजूबाजूची 15 ते 16 गोदामं जळून खाक झालेली आहेत। इकडे झोपडपट्टी एरिया आहे पूर्णपणे आणि गोदामं सुद्धा आहेत। त्यामुळे ही आग जर पसरत गेली तर कदाचित त्याच्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते। अनिल वर्मा आमचे प्रतिनिधी भिवंडीहून आपल्या सोबत आहेत। अनिल, आत्ताची काय परिस्थिती आगीची? दीपक, या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे असं म्हणता येईल, कारण भिवंडीतील गायत्रीनगर या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। सरदार कंपाऊंड हा जो परिसर आहे या ठिकाणी प्लास्टिकचे गोदाम भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि दाट वस्ती आहे, लोकवस्ती आहे आणि या ठिकाणी या गोदामाला आग लागल्यामुळे काही झोपडे सुद्धा जळालेले आहेत आणि याच्यामध्ये काही लोकांना इथल्या स्थानिक लोकांनी वाचवलेलं आहे। 15 ते 20 लोकांना घरातून बाहेर काढून त्यांना या आगीतून वाचवलेलं आहे। तसंच या ठिकाणी उल्हासनगर, कल्याण, भिवंडी या ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तब्बल 6 गाड्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। परंतु या ठिकाणी आग इतकी मोठी आहे तर आगीवर नियंत्रण मिळवणं अजूनपर्यंत तर देखील शक्य वाटत नाहीये। तसं या ठिकाणी दाट लोकवस्ती असल्या कारणाने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तसंच या ठिकाणी असं म्हणता येईल का लोकांना या धुराचा काफी त्रास होतोय। दीपक, निश्चितच अनिल, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे भिवंडीमध्ये मोठी आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे।